पहिलं तरी नेशील. भाग 1. काय मग चिकन्या, कधी करायचं लग्न? एक बाईक त्याच्या भोवती गोलगोल फिरत होती आणि त्याला त्यावरची व्यक्ती मुद्दामून त्याच्या हाताला स्पर्श कर, कुठे गालाला स्पर्श कर करत विचारत होती. तो मात्र हातातलं पुस्तक आपल्या जवळ घेत अंग आकसत होता. बाईकवर नऊवारी नेसून एक गोऱ्या पान रंगाची 21-22 वर्षाची मुलगी त्याला त्रास देत होती. डोळ्यावर काळा गॉगल, कपाळांवर अर्धचंद्रकोर, टिकली, केसांचा आंबाडा बांधलेला, एखाद्या हिरोईनलाही मागे पाडेल अशा स्टाईलमध्ये तिचं त्याच्या भोवती घिरट्या घालणं चालू होतं. सोबत तिच्या मैत्रिणी होत्याच तिघी चौघी. एकमेकींना टाळ्या देऊन हसत होत्या. प्लीज मला सोडा, यापुढे मी असं नाही वागणार. तो मध्ये उभा असलेला मुलगा रडकुंडीला येऊन तिच्या पुढे याचना करत होता. पण या 5 जणींना बिलकुलही त्याची दया येत नव्हती. रस्त्यावर हे सर्व बघायला प्रचंड गर्दी होती. कोणी शूटिंग करत होतं तर कोणी त्या मुलावर हसत होतं. कुणाला हे रिअल नाही तर शूटिंग चालू आहे असं वाटत होतं. हे बघ, मला बिलकुल तमाशा नकोय. तुला अजून 2 दिवस देते. ती गाडी थांबवत त्याच्यासमोर उभी राहते व बोटाने 2 असं खुणावत म्हणते. बरोबर 2 दिवस आहेत तुझ्याकडे. तुझा निर्णय जो असेल तो मला सांगायचा, नाहीतर 3ऱ्या दिवशी तुझ्या दारात वरात येईल. लग्नासाठी नाही तर तुझं शव उचलायला. काय समजलात? ती जवळजवळ धमकावतच त्याला बोलत होती. हो, तो मुलगा गुडघ्यांवर बसला व मान हलवत बोलला. तशी ती व तिच्या त्या 4 मैत्रिणी आल्या तशा आपल्या बाईक घेऊन निघून गेल्या. तो मात्र खाली वाकून रडायला लागला. तसा त्याच्या खांद्यावर एक भक्कम हात ठेवला गेला. तसं त्या मुलाने डोकं वर करून पाहिलं तर एक 6 फूट उंचीचा, अंगात काळा शर्ट व त्यावर ओपन असं पांढरं ब्लेझर घातलेला, पांढरी जीन्स, गळ्यात जाड अशी सोन्याची चेन घातलेला रांगडा पुरुष तिशीतला दिसला. सनीबाई, तुम्ही इथं? त्या मुलाने आश्चर्याने विचारले. हो मीच. पण तू असा कसा झाला? एकेकाळी तू या रांगड्या सनीबाईचा उजवा हात होता आणि आज असं बुजगावण्यासारखं का वागत आहेस? कोण होती ती मुलगी जिला सनीबाईच्या माणसाशी पंगा घेताना ही कसलाच डर नाही वाटला? तो रागातच बोलला. सनीबाई होती ती अशीच एक वेडी. तुम्ही नकात रागा करू. बरं ते भाई सर्व जाऊ दे ना. तुम्ही सांगा, कधी आलात जेलमधून? त्याने तो विषय स्टॉप करून त्याची ख्याली खुशाली विचारायला लागला. आलो आत्ताच. तू म्हणाला होतास ना की जेलमधून सुटल्यावर नेहमीच्या आपल्या गड्ड्यावर येऊ म्हणून. पण अरे सांग तरी, कोण आहे ती जी माझ्या भावासारख्या दोस्ताला पक्याला एवढं बोलून गेली? सनीबाई त्याला हात देऊन उठवतो. जाऊ द्या हो भाई, आजच आलात तुम्ही आणि उद्याच आपले बाप्पाही येत आहेत. गावाला जाऊन जंगी तयारी करायची आहे आपल्याला. तो आत्ता त्याच्या खांद्यावर हात टाकत बोलतो व ते दोघे चालत पक्याने आणलेल्या गाडीत जाऊन बसतात. अर्थात पक्यात चालक सीटवर बसलेला असतो. हो रे, खूप मिस केलं गेल्या वर्षी बाप्पाला. बाप्पा येणार होते म्हणून महिनाभर आपण सर्व तयारी करत होतो आणि ऐनवेळी घात झाला. माझीच माणसं फुटली आणि मला निर्दोष असतानाही 1 वर्षाची जेल झाली. सनीबाई गाड्यातल्या बाप्पाला नमस्कार करत म्हणाला. जाऊ दे, जुनी मढं उकरून काढण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा आनंद या गोष्टीचा आहे की यावर्षी बाप्पा तुझं जंगी स्वागत मी करणार बघ. सनीबाई आपल्या डोळ्यातील पाणी पुसत काळा गॉगल चढवत पक्याला स्माईल करत बोलतो. पक्याही हो भाई म्हणत आनंदाने गणपती बाप्पा मोरया म्हणतच गाडी चालवायला लागतो. शहरापासून अवघ्या 1 तासाच्या अंतरावर असलेल्या शेलारवाडीत गाडी एका मोठ्या वाड्याभोवतीच येऊन थांबवतो. 150 वर्षापूर्वीचा तो वाडा अजूनही शानदार दिसत होता. वाड्यावर जिजाई नाव मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. वाड्यात आत जायच्या आधी मोठं फाउंटेन होतं. सकाळ असूनही त्यातलं रंगीबिरंगी पाणी चालूच होतं. अरे पक्या, हिथलं तुळशी वृंदावन ते कुठे रे? सनीबाई इकडे तिकडे पाहत बोलतो. अरे भाई, कधी आलास तू? म्हणत एका त्याच्यापेक्षा 1-2 वर्षांनी लहान असलेला मुलगा पळतच त्याला मिठी मारतो. तसा सनीबाई पटकन मागे सरकतो. निल्या, दारू पिलीस होय? तो आपले नाक पकडत बोलतो. थोडीच. तो मुलगा आपल्या कृतीने नरमतो व पक्याकडे पाहायला लागतो. पक्या त्याला मान नकारात हलवून आपला हात कपाळावर टेकवतो. ओ चिरंजीव, नितीश शेलार राजे, आता घरात येणार आहात की तिथूनच आपल्या भावाची भेट घडवून निघून जाणार आहात?
आत उभे असलेले पन्नाशी उलटलेले एक रुबाबदार तरुण कणखर आवाजात बोलतात. काका. तोही पक्याकडे पाहत हसून वाड्यासमोर येतो व त्यांच्या पाया पडतो. आशीर्वाद असाच असू द्या काकासाहेब. शुभम भवतु. थोरल्या सुनबाई लवकर आरतीचं ताट आणा. ते आत पाहत बोलतात. थांबा नितीश राधे. तुमची चांदीच्या ताटाने ओवाळूनच आरती घे. तुम्हाला चांदीच्या ताटाने ओवाळूनच आत घ्यायला पाहिजे. पराक्रमच एवढा मोठा करून आलात. ते हसून पुढे बोलतात. तेवढ्यात एक सहावारीतील डोक्यावरून पदर घेऊन त्याच्याच वयाची बाई लगबगीने येते. हात थरथरत असल्याने ताटही थरथरत असतं. काकासाहेब आरतीचं ताट. ती हळूच बोलते. हो का? मग आता एक काम करा. आता आम्हाला ओवाळा. ते तिच्याकडे रागात बघत बोलतात. तिथे असं रागावून बोलल्यानेच आधीच गोंधळलेली असते आणि त्यात असं बोलण्याने तर अजूनच. अहो थोरल्या सुनबाई, बाहेर तुमचा पराक्रम गाजवून मोठा धीर आलाय की नाही? ते आवाजाची पट्टी थोडीशी खालच्या लेवलला करत म्हणतात. गेले वर्षभर जेलमध्ये होते ते. मग त्यांना आरती ओवाळून घरात नको का घ्यायला? ते गरजतात तसं पक्क्या व सनीभाई आपल्या कपाळाचा घाम रुमालाने पुसतात व काही न बोलता आत घुसतात. थोरल्या सुनबाई मात्र तशाच ताट घेऊन हातात उभ्या असतात संभ्रमात. जावा आता आत. काकासाहेब ओरडतात तशा त्या परत लगबगीने आत जातात. कुठून कुठून नमुने भरले त्या रामानं आपल्या घरात काय माहीत म्हणत काकासाहेबही आत येतात. खाली मान घालून सन्नीबाई व पक्या उभ्या असतात. आता असेच उभे राहणार आहात दिवसभर की आत जाऊन तयार होऊन आमच्या बरोबर येणारही आहात? काकासाहेबांना ते असेच उभे असलेले पाहून अजून राग येतो व ते परत गरजतात. तसं पटकन पक्या वाड्याबाहेर जातो तर सन्नीबाई आपल्या खोलीत जायला वर निघतो. ओ नितीश राजे. कुठं? काकासाहेब म्हणतात. ते माझ्या खोलीत. सन्नीभाई कसा बसा बोलतो. तुमची खोली वर नाही, खाली आहे. आता विसरा आता आलिशान जगणं म्हणत काकासाहेब ताड आवाज आपल्या कोल्हापुरी चपलाचा आवाज करत वाड्याबाहेर जातात. तर निलेश त्याचा धाकटा भाऊ त्याला त्याच्या खोलीत घेऊन जातो. हे सर्व काय आहे? काकासाहेब खूप बदललेत. तो आपल्या खोलीत प्रवेश करतच बोलतो. पैसा पैसा बोलतो भाऊराया. निलेश कसा बसा बोलतो. खूप दारू पिल्याने त्याला उभरता येत नसतं ना बोलता येत असतं. निल्या, पहिला तू तुझा अवतार ठीक करू नये. किती दारू प्यायला आहेस? तो रुमाल आपल्या नाकावर ठेवून ओरडतो तसं निलेश आपल्या तोंडावर बोट ठेवून बरं म्हणतो व तिथून निघून जातो. तो आत येतो तर आत खूप घाण वास येतो. रूम बरीच वर्षे बंद असल्याने दुर्गंधी पसरली होती. तो तसाच रुमाल आपल्या नाकाला लावून खिडक्या ओपन करतो. तोच खिडकीतून एक भिरभिरता दगड आत येतो. त्याच्या डोक्याला लागणार होताच, पण सतर्क असल्याने मागे सरकतो तसा दगड समोरच्या बेडवर पडतो. तो खिडकीतून जोरातच ओरडतो तर समोर असलेली बुलेट टर्न करून माघारी फिरलेली असते. बुलेट जाताच तो रागातच कोण कुठून येतात पडवडतच बेडवर पडलेल्या पांढऱ्या दगडाला खाली टाकणार. तोच त्याच्या लक्षात येतं की तो पांढरा दगड नसून दगडाला कागद गुंडाळलेला आहे. तो पटकन तो कागद ओपन करतो तर खराब अक्षरात काहीतरी त्यावर लिहिलेलं असतं. आपल्या जवळच्या माणसावर इतका विश्वास ठेवणं घातक आहे. अक्षर इतकं खराब असतं की त्याला डोळे ताणून वाचायला लागतं. कसं बसं वाक्य वाचतो तो खरा, पण गोंधळात पडतो. त्या चिठ्ठीकडे पाहत राहतो. पहिला भाग. बरेच प्रश्न आहेत. सन्नीभाई कोण आहे? कथेचा नायक कोण आहे? बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लवकरच मिळतील, पण ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला ऐकत राहावं लागेल. पहिले तिरी नेशीम, चैत्राली लिखित कथा. तर ऐकत राहा माझी कथा पहिले तरी नेशीम. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.